श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात तुमच्या आजूबाजूला बघा. तुम्हाला कधी कधी असं वाटतं का की काही गोष्टी आपोआप जुळून येत आहेत? म्हणजेच तुम्हाला पैशाची गरज होती आणि अचानक जुना मित्र भेटला, किंवा तुम्ही आजारी पडलात आणि योग्य डॉक्टर सापडला. याला तुम्ही नशीब म्हणाल, पण हे नशीब नाही. हे स्वामींचं मायक्रो मॅनेजमेंट आहे. ते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सेकंदाचं, प्रत्येक श्वासाचं नियोजन करत आहेत. तुम्हाला माहितीही नसतं, पण तुमच्या डोक्यावरील ऊन अडवण्यासाठी त्यांनी कोणाच्या तरी रूपाने छत्री धरलेली असते. या सूक्ष्म उपकारांची जाणीव ठेवा. आता एक अत्यंत प्रभावी सत्य: तुमची सावली आणि स्वामींची छाया. माणसाची सावली अंधारात साथ सोडते, पण स्वामींची छाया प्रकाशात आणि अंधारातही सोबत असते. तुम्हाला आता अशा एक झोनमध्ये प्रवेश करायचा आहे जिथे भीतीला स्थानच नाही. लोक म्हणतात भिंतीला कानं असतात, पण स्वामींचे भक्त म्हणतात भिंतीतही स्वामी असतात. जेव्हा तुम्ही घरात एकटे असता, तेव्हा भिंतींशी बोला, वास्तूशी बोला. म्हणा, माझं घर स्वामींचं आहे. जेव्हा हे तुम्ही मोठ्याने उच्चारता, तेव्हा वास्तूतली नकारात्मकता आणि त्या नकारात्मक लहरी पळून जातात. तुमच्या आवाजातील ती कंपनं वातावरण शुद्ध करतात. अजून एक महत्वाची गोष्ट: प्रतिक्रिया देऊ नका. कोणी अपमान केला, शांत राहा. कोणी टोमणा मारला, स्मित हास्य करा. का? कारण तुमची लढाई आता त्या माणसांची नाही. जर तुम्ही कुत्र्यांच्या भुंकण्याला उत्तर देत बसलात, तर तुमचा दर्जा आणि त्या कुत्र्यांचा दर्जा एकच होईल. स्वामींचा भक्त राजयोगी असतो. हत्ती चालताना कुत्र्यांकडे लक्ष देत नाही. तुमची चाल आता हत्तीसारखी मदमस्त हवी. जगाला विचारू द्या, याला कशाचा माज आहे? तेव्हा मनातल्या मनात सांगा, मला स्वामींच्या नामाचा माज आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला संकेतांची भाषा समजावी लागेल. स्वामी प्रत्येक वेळेस स्वप्नात येणार नाहीत. कधी कधी ते पुस्तकाच्या पानावरून बोलतील, कधी कोणाच्या स्टेटसवरून, तर कधी एखाद्या गाडीच्या मागच्या ओळीतून. तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवा. विश्व तुमच्याशी संवाद साधत आहे. कधीतरी अकारण तुम्हाला खूप आनंद होईल, हसू येईल. समजून जा, तुमचं एखादं अडलेलं काम स्वामींनी स्वर्गात मंजूर केले आहे आणि त्याचीच ती आनंदाची लहर तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. ती डिलिव्हरी लवकरच तुमच्या दारात असेल. एक गोष्ट लक्षात घ्या: उधारी आणि पावती. तुम्ही जगाचे देणेकरी असाल, परंतु स्वामींचे देणेकरी कधीच राहत नाहीत. तुम्ही त्यांच्याकडे जे एक पाऊल टाकता, त्याचे 100 पावले ते तुमच्याकडे येतात. पण त्यांची हिशोबाची वही वेगळी आहे. ते तुम्हाला तेव्हा देत नाहीत जेव्हा तुम्हाला हवं असतं. ते तुम्हाला तेव्हा देतात जेव्हा तुम्हाला त्याची खरी गरज असते. आणि जेव्हा तुम्ही ते पचवायला समर्थ असता. कच्च्या फळाला तोडलं तर चव लागत नाही, पिकल्यावर ते आपोआप पडतं. तुमचं यश आता पिकण्याच्या मार्गावर आहे. आता एक मंत्र तुम्हाला जपायचा आहे: मी निमित्त आहे. तुमच्या हातून काय चांगलं घडलं तर गर्व करू नका. म्हणा, स्वामींनी करून घेतलं. आणि काही वाईट घडलं तर खचू नका. म्हणा, यातही स्वामींची काहीतरी लीला असेल. जेव्हा तुम्ही स्वतःला करता समजत नाही, तेव्हा कर्माचा भार तुम्हाला लागत नाही. तुम्ही हलके होता आणि हलकी वस्तूच आकाशात उडू शकते. तुम्हाला आता उडायचे, संसाराच्या चिखलात रुतायचे नाही. शेवटी आता तुमच्या आयुष्यातील माणसांची गर्दी कमी होईल. घाबरू नका. झाडांची वाढ होताना जुनी पानं गळून पडतात, तेव्हा शेंड्याला नवीन पालवी फुटते. काही लोक दुरावतील, काही नातेसंबंध तुटतील. हे नैसर्गिक आहे, कारण तुम्ही आता एका वेगळ्या उंचीवर जात आहात. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे: हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील.
तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। 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 ओम
श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः।